आज आपण खमंग, रुचकर, मऊ व मोकळी होणारी वाटली डाळची सोपी पद्धत बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी मी इथे 2 वाटी डाळ घेतलेली आहे आणि त्याला रात्रभर भिजवलेलं आहे। याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथं मी आलं, लसूण आणि मिरची याची सुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे। फोडणीसाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता घातलेला आहे आणि याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालून याला व्यवस्थित असं परतून घेणार आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर आणि आपण बनवून ठेवलेली मिरचीची पेस्ट ही सगळी मी वापरणार नाही आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तिखट याला करू शकता। आता याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण वाटून ठेवलेली डाळ याच्यामध्ये घालून एकत्रित करून घेणार आहोत। हे सर्व साहित्य एकत्र झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ। मीठ घालून झालं की याला पुन्हा एकत्र करायचं आहे आणि झाकण ठेवून थोडा वेळ वाफ येऊ द्यायची आहे। पुन्हा झाकण काढायचं आहे, पुन्हा याला एकत्र करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून याला वाफ येऊ द्यायची आहे। ही प्रोसेस कमीत कमी 2 ते 3 वेळा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर ही आपली डाळ व्यवस्थित तयार झालेली असेल। ही डाळ झाली आहे हे चेक करण्यासाठी आपण याला हातावरती थोडीशी दाबून बघणार आहोत। ही जर हाताला सॉफ्ट लागत असेल तर आपली डाळ तयार आहे। एकदा परत त्यांना वाफ आली की त्याच्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आपण टाकणार आहोत आणि ही मस्त डाळ खमंग सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे। चला तर मग तुम्हीही करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।